ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचमाध्याय. हिरण्यकश्यपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न. नारद म्हणतात, भगवान शुक्राचार्यांना दैत्यांनी आपले पुरोहित म्हणून नेमले होते. षंड आणि अमर्क असे त्यांचे 2 पुत्र होते. ते दोघे राजवाड्याजवळ राहून हिरण्यकश्यपूने पाठवलेल्या नीतिनिपुण बालक प्रल्हाद आणि दुसऱ्या शिकण्याजोग्या दैत्यांच्या मुलांना राजनीती इत्यादी शिकवित असत. गुरुजींनी शिकवलेला पाठ ऐकून प्रल्हाद जसाचा तसा म्हणून दाखवी, परंतु मनापासून त्याला ते आवडत नसे. कारण त्या शिक्षणात आपले आणि दुसऱ्याचे असा खोटा दुराग्रह असे. युधिष्ठिरा, हिरण्यकश्यपूने एके दिवशी आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, बाळा, तुला कोणती गोष्ट चांगली वाटते ती सांग पाहू. प्रल्हाद म्हणाला, तात, मी आणि माझे या खोट्या आग्रहाने संसारातील प्राणी नेहमी उद्विग्न असतात. त्यांच्यासाठी मी हेच योग्य समजतो की त्यांनी आपल्या अधमपतनाचे मूळ कारण गवताने झाकलेल्या अंधाऱ्या विहिरीप्रमाणे असणाऱ्या या घराचा त्याग करून वनात निघून जावे आणि भगवान श्रीहरींना शरण जावे. नारद म्हणतात, प्रल्हादाच्या तोंडून शत्रू पक्षाच्या प्रशंसेची गोष्ट ऐकून हिरण्यकश्यपू उपवासाने हसला आणि म्हणाला, दुसऱ्याच्या सांगण्यावरून लहान मुलांची बुद्धी अशीच बिघडते. गुरुजींच्या घरी विष्णूंचे भक्त काही ब्राह्मण गुप्तपणे राहत असावेत. मुलाचा बुद्धिभेद होणार नाही यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. जेव्हा प्रल्हादाला गुरुजींच्या घरी पोचविले तेव्हा पुरोहितांनी त्याची प्रशंसा करून सामोपचाराने गोड शब्दात विचारले, कुमार प्रल्हादा, तुझे कल्याण असो. अगदी खरे खरे सांग, खोटे बोलू नकोस. तुझी बुद्धी अशी उलटी कशी झाली? दुसऱ्या कोणा मुलाची तर बुद्धी अशी नाही. हे कुलनंदन प्रल्हादा, सांग बरे मुला. आम्ही तुझे गुरुजन हे जाणू इच्छितो की तुझी बुद्धी आपणहून कशी आहे की तुला दुसऱ्या कुणी भडकवले. प्रल्हाद म्हणाला, ज्यांच्या मायेमुळे ज्या माणसांची बुद्धी मोहाने ग्रस्त झाली आहे त्यांचाच मी तूपणाचा खोटा दुराग्रह झालेला दिसतो. या मायापती भगवंतांना मी नमस्कार करतो. ते भगवान जेव्हा कृपा करतात तेव्हा माणसांची पशुबुद्धी नष्ट होते. या पशुबुद्धीमुळेच हा मी व हा परखा अशा प्रकारचा खोटा भेदभाव निर्माण होतो. तोच परमात्मा व हा आत्मा आहे. आपले आणि दुसऱ्यांचे असा भेद निर्माण करून अज्ञानी लोक त्याचेच वर्णन करतात. त्यांचे हे न जाणून घेणेही योग्यच आहे. कारण त्या आत्म्याचे तत्व जाणणे अत्यंत कठीण आहे. ब्रह्मदेव इत्यादी मोठे मोठे वेद जाणणारे सुद्धा ज्याच्याविषयी मोहित होतात, तोच परमात्मा आपल्या दृष्टीने माझी बुद्धी बिघडवित आहे. गुरुजी, लोखंड जसे लोहचुंबकाकडे आपणहून खेचले जाते, त्याचप्रमाणे चक्रपाणी भगवंतांच्या स्वच्छंद इच्छाशक्तीने माझे चित्त सुद्धा संसारापासून वेगळे होऊन त्यांच्याकडे ओढले जाते. नारद म्हणतात, परमज्ञानी प्रल्हाद आपल्या गुरुजींना असे म्हणून गप्प बसला. विचारे राजाचे सेवक पुरोहित क्रोधाने त्याला झिडकारून म्हणाले, माझी छडी आणणारे हा आमच्या कीर्तीला कलंक लावित आहे. या दुर्बुद्धी कुलागाराला वटणीवर आणण्यासाठी चौथा मार्ग म्हणजे मारणे हेच उपयुक्त ठरेल. दैत्य वंशरूप चंदन वृक्षाच्या वनामध्ये ही काटे असलेली बाभूळ कुठून उत्पन्न झाली? या वनाचे मूळ तोडण्यासाठी जो विष्णू कुऱ्हाड झाला, त्याच कुऱ्हाडीची मूठ हा झाला आहे. अशा प्रकारे गुरुजींनी वेगवेगळ्या पद्धतीने धाक धपटशा दाखवून प्रल्हादाला धर्म, अर्थ आणि काम यांचे शिक्षण दिले. काही दिवसानंतर गुरुजींनी प्रल्हादाचे साम, दाम, दंड आणि भेद याविषयी शिक्षण पूर्ण झालेले पाहून ते त्याला त्याच्या मातेकडे घेऊन गेले. मातेने मोठ्या लढीवाळपणे त्याला चांगल्या तऱ्हेने अंघोळ घालून कपडे अलंकारांनी सजवून हिरण्यकश्यपूकडे नेले. प्रल्हाद आपल्या वडिलांच्या चरणावर नतमस्तक झाला. हिरण्यकश्यपूने त्याला आशीर्वाद देऊन दोन्ही हातांनी बराच वेळ आपल्या छातीशी कवटाळले. त्यावेळी दैत्यराजाचे मन आनंदाने भरून गेले. युधिष्ठिरा, प्रसन्न वदन प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने आपल्या मांडीवर बसून त्याच्या डोक्याचे अवग्रहण केले. त्याच्या डोळ्यातून उघडलेल्या आसवांनी प्रल्हादाचे शरीर भिजू लागले. त्याने आपल्या पुत्राला विचारले. हिरण्यकश्यपू म्हणाला, बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यापैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. प्रल्हाद म्हणाला, तात, भगवान विष्णूंच्या भक्तीत 9 प्रकार आहेत. भगवंतांच्या गुणांचे श्रवण, त्यांचे कीर्तन, त्यांचे स्मरण, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांची पूजा, त्यांना वंदन, त्यांचे दास्य, सख्य आणि त्यांना आत्मनिवेदन. जर भगवंतांची या 9 प्रकारची भक्ती समर्पण भावाने केली
तर मी त्यालाच उत्तम अध्ययन समजतो. प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून कश्यपूने ओठ क्रोधाने थरथर कापू लागले. तो गुरुपुत्राला म्हणाला, अरे नीच ब्राह्मणा, हे दुर्बुद्धी, तू हे काय केलेस? तू माझी पर्वा न करता या मुलाला असे कसे निरुपयोगी शिक्षण दिलेस? तू माझ्या शत्रूचा आश्रित आहेस. मित्राचे रूप घेऊन शत्रूचे काम करणारे दुष्ट या जगात काही कमी नाहीत. परंतु त्याचे पाप योग्य वेळी उघडकीस येते. जसे पापी माणसांचे लपून केलेले पाप रोगाच्या रूपाने कालांतराने उघडकीस येते. गुरुपुत्र म्हणाला, हे इंद्रशत्रू, तुमचा पुत्र जे हे काही बोलतोय ते मी किंवा दुसऱ्या कोणी शिकवल्याने बोलत नाही. राजन, ही त्याची जन्मजात बुद्धी आहे. आपण आपला क्रोध आवरा. विनाकारण आम्हाला दोष देऊ नका. नारद म्हणाले, जेव्हा गुरुजींनी असे उत्तर दिले तेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला पुन्हा विचारले, काय रे, जर तुझी ही अहिता करणारी खोटी बुद्धी तुला गुरूंपासून मिळालेली नाही तर मग कुठून मिळाली हे सांग. प्रल्हाद म्हणाला, तात, संसारातील लोक चघळलेलेच विषय पुन्हा चघळतात. त्यांचा इंद्रियांवर ताबा नसल्या कारणाने ते भोगलेले विषय पुन्हा भोगण्यासाठी संसाररूपी घोर नरकात पुन्हा पुन्हा जातात. अशा गृहासक्त माणसांची बुद्धी स्वतःहून कोणाच्या शिकवण्यावरून किंवा एकमेकांच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांच्या ठिकाणी स्थिर होत नाही. इंद्रियांनी दिसणाऱ्या बाह्य विषयांनाच ते मूर्ख सर्वाधिक योग्य समजतात. आंधळ्यांच्या पाठोपाठ जाऊन खड्ड्यात पडणाऱ्या आंधळ्यासारखे जे वेदांनी सांगितलेल्या काम्य कर्मरूप दोरीच्या दीर्घ बंधनांमध्ये बांधले गेले आहेत, त्यांना आपला स्वार्थ आणि परमार्थ भगवान विष्णूच आहेत हे कळत नाही. त्यांची बुद्धी भगवंतांच्या चरणकमलात रमते. त्यांच्या जन्म मृत्यूरूप अनर्थाचा सर्वथै नाश होतो. परंतु जोवर विरक्त भगवत प्रेमी महात्म्यांच्या चरणधुळीत ते स्नान करीत नाही तोपर्यंत त्यांना अशी बुद्धी होत नाही. एवढे बोलून प्रल्हाद गप्प बसला. क्रोधाने अंध झालेल्या हिरण्यकश्यपूने त्याला आपल्या मांडीवरून उचलून जमिनीवर आपटले. प्रल्हादाचे बोल तो सहन करू शकला नाही. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले. तो म्हणाला, दैत्यांनो, याला येथून बाहेर घेऊन जा आणि ताबडतोब मारून टाका. हा मारून टाकण्याच्याच योग्यतेचा आहे. पहा ना, आपल्या नातलगांना सोडून हा नीच दास आपल्याच प्रमाणे स्वतःच्या चुलत्याला मारणाऱ्या विष्णूंच्या चरणांची पूजा करतो. मला वाटते याच्या रूपाने माझ्या भावाला मारणारा हा विष्णूच आलेला आहे. हा मूर्ख 5 वर्षाचा असतानाच आपल्या मात्यापित्यांच्या सोडण्यास कठीण अशा स्नेहाला विसरला. तो त्या विष्णूची तरी काय भले करणार आहे? एखादा परका सुद्धा आपल्याला औषधाप्रमाणे बरे करेल तर तो एका अर्थी आपला पुत्रच होय. परंतु आपला पुत्र आपले अहित करू लागला तर रोगाप्रमाणेच आपला शत्रू होय. शरीराची हानी करणारा अवयव छाटून टाकला पाहिजे, कारण त्यामुळेच उरलेले शरीर सुखाने जगू शकते. स्वजनांचे रूप घेऊन आलेला हा माझा शत्रूच आहे. योगी माणसांची भोगलोलूप इंद्रिये ज्याप्रमाणे त्याचे अनिष्ट करतात, त्याचप्रमाणे हा माझे अहित करणारा आहे. म्हणून खाताना, झोपलेला किंवा बसलेला असताना अशा कोणत्याही वेळी कोणत्याही उपायाने याला मारून टाका. हिरण्यकश्यपूने जेव्हा दैत्यांना अशी आज्ञा दिली तेव्हा तीक्ष्ण दाढा, अकराळ विकराळ तोंडे, लाल लाल दाढी मिशा तसेच लांब केस असलेले दैत्य हातात त्रिशूल घेऊन मारा तोडा असे म्हणत जोराने ओरडू लागले. प्रल्हाद गप्प बसला होता तरी दैत्य मात्र त्याच्या मर्मावर शूलाचे प्रहार करीत होते. मन वाणीच्या आवाक्यात न येणारे सर्वात्मा, सर्व शक्तींचे आधार अशा परमात्म्यामध्ये प्रल्हादाचे चित्त एकरूप झाले होते. त्यामुळे भाग्यहीनांचे उद्योग जसे व्यर्थ होतात तसे त्यांचे ते सर्व प्रहार निष्फळ झाले. युधिष्ठिरा, जेव्हा प्रल्हादावर सर्व प्रयत्नांचा काही सुपरिणाम झाला नाही तेव्हा भयभीत हिरण्यकश्यप प्रल्हादाला मारण्यासाठी हट्टाला पेटून निरनिराळे उपाय करू लागला. त्याने त्याला मदनमत्त हत्तीकडून तुडवले, विषारी साप डसवले, अभिचार कर्म करविले, पर्वताच्या कड्यांवरून खाली ढकलून दिले, अनेक प्रकारच्या मायांचा प्रयोग करविला, अंधाऱ्या कोठडीत बंद केले, वीज पाजवले आणि खाणेपिणेही बंद ठेवले. बर्फाळ जागेत, तुफानात, धगधगत्या आगीत ठेवले, समुद्रात बुडवले, पर्वतांच्या खाली दाबून ठेवले, परंतु यापैकी कोणत्याही उपायाने तो आपल्या निष्पाप पुत्राला मारू शकला नाही. तेव्हा हिरण्यकश्यपूला अतिशय काळजी वाटू लागली. प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला कोणताही उपाय सुचलेना. मी याला पुष्कळ अपशब्द बोललो, मारून टाकण्याचे पुष्कळ उपाय केले, परंतु हा मी केलेला द्रोह आणि दुर्व्यवहार यापासून आपल्या प्रभावानेच वाचला.
हा लहान असूनही समजूतदार आणि निशंक होऊन माझ्याजवळच राहतो. याच्याजवळ काही ना काही सामर्थ्य अवश्य आहे. आपल्या पित्याच्या दुर्वर्तनामुळे शूनसेफ जसा पित्याच्या विरोधात गेला होता, त्याप्रमाणे हा मी केलेले अपकार विसरणार नाही. हा कोणाला घाबरत नाही की याला मरण येत नाही. याच्या शक्तीचा थांगपत्ताच लागत नाही. याच्या विरोधामुळेच निश्चितपणे माझा मृत्यू तर ओढवणार नाही ना. अशा प्रकारे विचार करता करता त्याचा चेहरा थोडासा सुकला. शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि अमर्क हिरण्यकश्यपू सुन्न होऊन बसला आहे असे पाहून त्याला एकांतात नेऊन म्हणाले, स्वामी, आपण एकट्यानेच तिन्ही लोकांवर विजय मिळवला आहे. आपण आपल्या भुवया उंचवल्या तरी सर्व लोकपालांचा थरकाप होतो. आपण चिंता करावी अशी एकही गोष्ट आमच्या पाहण्यात नाही. लहान मुलाचे वागणे आपण मनावर का घेता? आमचे वडील शुक्राचार्य येईपर्यंत याने भिवून पळून जाऊ नये, म्हणून याला वरुणाच्या पाशांनी बांधून टाका. कदाचित वय वाढल्याने किंवा गुरुजनांची सेवा केल्याने माणसाची बुद्धी सुधारते. हिरण्यकश्यपूने ठीक आहे असे म्हणून गुरुपुत्रांचा सल्ला मान्य करून म्हटले, ज्याचे पालन गृहस्थाश्रमी राजे लोक करतात त्या धर्माचा याला उपदेश केला पाहिजे. युधिष्ठिरा, यानंतर पुरोहित विनयशील व नम्र अशा त्याला धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थाचे अनुक्रमे शिक्षण देऊ लागले. परंतु गुरुजींचे धर्म, अर्थ आणि काम या विषयांचे ते शिकवणे प्रल्हादाला आवडत नसे. कारण रागद्वेषादी द्वंद्वे आणि विषयभोगात रस असणाऱ्यांसाठी हे शिक्षण उपयोगी होते. जेव्हा गुरुजी काही घरच्या कामासाठी बाहेर गेले होते, तेव्हा सुट्टी मिळाल्या कारणाने बरोबरीच्या मुलांनी प्रल्हादाला खेळण्यासाठी बोलवले. प्रल्हाद परम ज्ञानी होता. त्याने त्यांना अत्यंत मधुर शब्दांनी आपल्याकडे बोलवले. त्यांचा जन्म, मृत्यू, भूतकाळ व आपल्यावरील निष्ठा त्याला ज्ञान होती. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी हसत हसत तो त्यांना म्हणाला, युधिष्ठिरा, ते सर्वजण अजून लहान होते, म्हणून रागद्वेषांनी युक्त विषय भोगणाऱ्या पुरुषांच्या सांगण्याने आणि कृतींनी त्यांची बुद्धी अजून दूषित झाली नव्हती. यामुळे आणि प्रल्हादाबद्दल अत्यंत आदर असल्याकारणाने त्या सर्वांनी आपले खेळण्याचे साहित्य बाजूला ठेवले आणि प्रल्हादाजवळ जाऊन त्याच्याकडे एकटक पाहत त्याच्या भोवती ते बसून राहिले. तसेच भगवंतांचा परमप्रेमी भक्त प्रल्हादाचे हृदय त्यांच्याविषयीच्या करुणा आणि मैत्रीयुक्त भावांनी भरून गेले आणि तो त्यांना म्हणू लागला. अध्याय 5 समाप्त.